लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला तर विधानसभेत माकपला विजयी करण्याचं आवाहन माजी आमदार नरसय्या आडम यांनी केलं आहे। सबका साथ सबका विकासची घोषणा देत नरेंद्र मोदी यांनी सत्ता काबीज केली आणि जवळजवळ 40च्या वर योजना जाहीर केल्या आहेत। त्या योजनांचा कितपत लाभ जनतेला मिळाला हा संशोधनाचा भाग आहे। खोटी आश्वासनं देऊन खोटी स्वप्न विकणाऱ्या मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेचे प्रश्न आणि जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी माकपच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार करा, असं लढाऊ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी संबोधित केलं आहे। कधी घरी घरी जाऊन सांगणार आपल्या पक्षाने निर्णय घेतलेले महाराष्ट्रामध्ये काही करा, महाविकास आघाडीचं कोणत्याही परिस्थितीमध्ये 48 जागा निवडून मिळायला पाहिजे असं आपल्या पक्षाचं म्हणणं आहे। महाविकास मग काँग्रेसचा आहे का राष्ट्रवादीचा आहे का सेनेचा आहे। लढाऊ कार्यकर्त्यांचा मेळावा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। यावेळेस माकपचे राज्य समिती सदस्य माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांनीही मार्गदर्शन केलं। कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी प्रास्ताविक केलं। ॲडव्होकेट अनिल वासम यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केलं। या मेळाव्यात माकपचे जिल्हा समिती सदस्य, शाखा सचिव आणि शाखा सदस्य उपस्थित होते।